तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कढीपत्त्यापासून चटणी कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आपण रेसिपी सुरुवात करूया। तर हय मी ताजो कढीपत्तो काढून घेते। ह्या बघा, ह्या असा कढीपत्त्याचं झाड। आता मी हे कढीपत्तो काढून घेते। हय बघा, मी कढीपत्तो चांगलं काढून घेतलंय। आता जर ही कढीपत्त्यात खराब पानं असतील तर ती काढून घ्यायची। आता हे कढीपत्तो मी चांगलं धुवून घेते। हे कढीपत्तो चांगलं धुवून झालं। आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ता बघूया। हे बघा, कढीपत्तो घेतलाय, तीळ, भाजकी चणा डाळ, शेंगदाणे, तेल, लसूण, सुका खोबरा, मीठ, लाल तिखट आणि जिरा। आता चुलीत चांगली आग झाली। चुलीवर मी कढई ठेवलंय। कढई चांगली गरम झाली का त्याच्यात आपण ह्यो कढीपत्तो ओतून घेऊया। ह्यो कढीपत्तो 5 मिनिटं असं भाजून घ्यायचो। त्याच्यानंतर ह्याच्यात तेल ओतून घ्यायचं। आता त्याच्यात मी थोडासा तेल ओतून घेते। आता ह्यो कढीपत्तो मी ह्यो तेलात भाजून घेते। होय बघा, कढीपत्तो पण चांगलं भाजून झालं। आता हे कढीपत्तो मी एका ताटात काढून घेते। आता मी कढईत शेंगदाणे टाकते। आता हे शेंगदाणे पण मी खरपूस असे भाजून घेते। होय बघा, शेंगदाणे चांगले भाजले आहेत। आता हे शेंगदाणे आपण एका ताटात काढून घेऊया। आता ह्याच्यात मी सुका खोबरा घेतलाय। आता हे सुका खोबरा पण आपण चांगला भाजून घेऊया खरपूस असा। आता ह्याच्यात मी थोडासा तेल ओतून घेते। हे बघा, आपलं खोबरा पण चांगला खरपूस असा भाजला। आता ताप मी एका ताटात काढून घेते। आता मी कढईत तीळ टाकून घेते। आता हे तीळ चांगले तडतडले का आपण हे तीळ काढून घेऊया। होय बघा, तीळ पण चांगले भाजून झाले। आता ते पण आपण एका ताटात काढून घेऊया। आता मी ह्याच्यात जिरा भाजून घेते। जर तुमका जिरा आवडत नसात तर तुम्ही नाही टाकलात तरी चालत। आता हे जिरा पण चांगला भाजून झाला। आता हे जिरा आपण ताटात काढून घेऊया। होय बघा, होय मसाला आणि मीठ मी टाकून घेतोय। आता मी टाकते ह्याच्यात भाजकी चणा डाळ आणि लसूण। आता ह्या आपण सगळा पाट्यावर वाटून घेऊया। आणि ही चटणी एकदा तरी नक्की करून बघा। ही चटणी तुम्ही लहान मुलांका डब्यात पण देऊ शकतास। तर तयार असा आपली कढीपत्त्याची चटणी। तर ही चटणी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।